हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी आणि अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलवरती. आजचा लॉंग व्हिडिओ खूप विशेष असणार आहे, कारण की आज वास्तुशांतीचा कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण आता ही वास्तुशांती कोणाची आहे आणि मी काय काय दिवसभरात एन्जॉय करते ते सगळे मुमेंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला खूप विशेष असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. स्टे ट्यून. आता आहे ना, पूजेचा प्रसाद असतो ना, तो बनवण्याचं काम आहे ना माझ्याकडे होतं आणि मी तेच इथं करत होते. आता पण काय झालं, ॲक्च्युली हे पातेल्याचा जो बुडाचा जो भाग असतो ना, म्हणजे खालचा, तो खूपच पातळ होता. त्यामुळं खाली आहे ना असा शिरा खूप लागत होता, म्हणजे करपत होता. आणि इथं बाहेर आहे ना तुम्ही ऐकू शकता, पूजा देखील आपली इथं सुरू होती. त्याला हरवणं सुद्धा अशक्य होतं. मग भगवंतांनी काय केलं की तुम्ही त्याच्यावर उपाय म्हणून तुम्ही सांगितलं की त्याला तुम्ही कोणी वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूमध्ये तुझी स्थापना करशील, त्या ठिकाणी तू त्यांना ऐश्वर आरोग्य हे सगळं प्रदान करशील. म्हणून ज्यावेळेस आपण वास्तू बांधतो त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुषाची स्थापना जर केली नाही तर घरामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य, कष्ट, भोग, यातना हे सगळ्या मोठ्या प्रमाणावर येतात. प्रारब्ध ठीक आहे. वास्तुशांतीच्या दिवशी आपल्याला वास्तुशांती का करायची, तर वास्तूला शांत करणे म्हणजे वास्तूची शांत करणे. आता या ठिकाणी ही भूमी तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे, आपल्याला एक पिढी दोन पिढीपर्यंत आपण सांगू शकतो. त्याच्या आधीचा तुम्ही ऐकलं असेलच, हे काका आहेत ना अगदी इतकी व्यवस्थित छान मस्त पूजा सांगत होते. आणि इथं आतमध्ये आहे ना आमचा तोपर्यंत सवाष्ण जीव घालण्यासाठी जो पूर्णाचा स्वयंपाक असतो ना, तो सगळा इथं तयार करून झाला होता. फक्त नैवेद्याचा प्रसाद राहिला होता, ते देखील इथं ताई आणि आम्ही दोघी बनवत होतो. पण आता हा प्रसाद बनवताना आहे ना काय झालं, दूध ओतताना आहे ना थोडंसं तिच्या हातावर पडलं आणि त्यामुळे तिला थोडंसं ते भाजलं देखील होतं. जसं आपण देवदेवतेचं पूजन करतो ना, तसं गेलेल्या दिवंगत पितरांचं पण आपल्याला पूजन करायला सांगितलं. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं नांदी श्राद्ध. नांदी म्हणजे शुभ आणि श्राद्ध म्हणजे जे श्रद्धेने केले जातं. आलं का लक्षामध्ये? आजच्या दिवशी आपण सगळ्यांना आमंत्रण देतो, पण आपल्या गेलेल्या दिवंगत पितरांना आमंत्रण देतो का? नाही देत. मग आपण आता गेलेल्या पितरांना आमंत्रण द्यायचं, त्यांना सुद्धा सांगायचं की आपण आज तुमचं आम्ही स्मरणाने या ठिकाणी काय करतोय, नांदी श्राद्ध करतोय. तुम्ही सुद्धा या ठिकाणी पूजेसाठी या. म्हणजे 3 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे श्राद्ध आहेत. जसं महालय महिन्यामध्ये आता इथं तिच्या हाताला थोडंसं भाजल्यामुळे ना मला थोडंसं वाईट वाटत होतं, पण ते जास्त चटका नव्हता बसला. नंतर तिला आराम पडला आणि इथे ना आमच्या दोघींचा मिळून आहे ना प्रसादाचा शिरा देखील अगदी मस्त असा तयार करून झाला होता आणि पूर्णाचा देखील सगळा स्वयंपाक हा रेडी झाला होता. आता हे सगळं झाल्यानंतर आहे ना गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता, म्हणजेच तो विधी होता आणि तो अजून करायचा बाकी होता. त्यामुळे इथे ना आम्ही पटपट दोघीजणी प्रसादाचा शिरा वगैरे तयार करून घेत होतो, कारण की नंतर मग त्या कार्यक्रमाला काका आहेत ना सगळ्यांना बाहेर बोलवणार होते. त्याआधी आमचं हे काम आमचं रेडी झालेलं होतं. आता तुम्ही बघितलं असेलच, खूप छान मस्त असा इथं आपला गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाला. आणि आता हे काका आहेत ना, ते कर्नाटकी असल्यामुळे आहेत ना त्यांच्या विधी पण आहेत ना म्हणजे थोड्याशा वेगळ्या होत्या, पण मला त्या इतक्या आवडल्या होत्या ना पर्सनली. खूप छान आवाज, त्यांचा आवाज देखील इतका सुंदर होता ना, म्हणजे ती इतकी सगळी पूजा अगदी व्यवस्थित छान नीट सगळे विधी समजून सांगत होते आणि ते मला खूप जास्त आवडलं होतं. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऐकलं असेलच की हे काकांनी आहे ना प्रत्येक विधी हा किती अगदी व्यवस्थित समजून सांगितला होता. म्हणजे वास्तुपुरुषाची पूजा का करायची, घरात वास्तुशांतीची पूजा का करायची, आपल्या पूर्वजांचं का आगमन करायचं, हे अगदी प्रत्येक विधी त्यांनी इतका डिटेलमध्ये समजून सांगितला होता ना. त्यामुळंच मला आहेत ना म्हणजे त्यांची जी पूजा सांगण्याची जी पद्धत होती ना, ती मला खरंच खूप जास्त आवडली होती. आणि म्हटलं मग चला बाकीचे दुसरे शूट जास्त शेअर करण्यापेक्षा आहे ना हे जास्त शूट तुमच्यासोबत शेअर करावेत असं मला अगदी मनापासून वाटलं होतं. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवायचं आहे. शेवट गोड करी हो गुरुराया, शेवट गोड करी पुंडली कवरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
भगवान की. आता सकाळी आहे ना अगदी छान मस्त अशी सुंदर पूजा वगैरे झाली होती, होम हवन झालं आणि त्यानंतर आहे ना सायंकाळी आहे ना भजनाचा कार्यक्रम देखील ठेवला होता. आता हे भजनी मंडळ देखील आहे ना खूप छान, म्हणजे या ज्या भजनी मंडळात ज्या महिला आहेत ना त्यांचा आवाज देखील खूप सुंदर आहे, खूप अतिशय छान असं मस्त यांचं भजनं म्हणतात त्या. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना काय झालं, मी रात्री जो लुक केला होता ना तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचं माझ्याकडनं राहून गेलं. त्यामुळे आता ज्या ज्या छोट्या छोट्या क्लिप्स मी घेतल्यात ना त्यातच तुम्ही माझा लुक बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला होता ते. एंट्रीला आहे ना हे असं काहीच डेकोरेशन केलं होतं आणि काय झालं, दिवसापेक्षा आहे ना रात्रीचं हे डेकोरेशन इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे जे झुंबर वगैरे लावले होते ना ते लाईटिंग वगैरे खूप सुंदर दिसत होतं. आता मी थोडासा पुढूनच्या साईडने तो सुद्धा तुम्हाला मी थोडासा आहे ना म्हणजे बंगल्याचा, म्हणजे हे ॲक्च्युली रो हाऊस आहे त्याचा मी थोडासा तुम्हाला लुक दाखवते. मला जितकं शक्य आहे ना तेवढं मी व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण काय झालं, खूप पाहुणे आले होते ना आणि सगळ्यांना गाठी भेटी, त्याच्यामुळे ना मला जे जे काही शूट घेता आलं ना मी तेवढंच घेतलं, फार काही मला शूट घेता आलं नाही. आणि तुम्हालासुद्धा हे लूक आणि हे जे रो हाऊस आहे ना हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथे माझ्या नणंदबाई आहेत, खूप हौशी आहेत त्या, बघा कशा तुम्हाला लूक देतात आहेत त्या. त्यानंतर आहे ना मग थोडंसं म्हटलं स्टार्टर एन्जॉय करूयात, कारण की काय होतं खूप पाहुणे आले, त्यांच्याशी गाठी भेटी वगैरे झाल्या ना की आपलं जेवणाकडं थोडंसं दुर्लक्ष होतं आणि जेवण वगैरे करायचं राहून जातं. इथं माझे ताई दादा यांच्यासोबत छान फोटोज वगैरे घेतले, थोडंसं स्टार्टर आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. अजून जेवण आमचं करायचं बाकी होतं, पण त्याआधी आम्ही थोडंसं स्टार्टर वगैरे घेतलं होतं. सगळ्यांसोबत छान बसून गप्पा गोष्टी झाल्या, खूप छान वाटतं असे काही कार्यक्रम असले की. आणि त्यानंतर आहे ना या कार्यक्रमामध्ये आमच्या तन्मयचा म्हणजे माझ्या ताईच्या मुलाचा बड्डेचा कार्यक्रम देखील होता आणि त्यामध्ये ना हे लाईव्ह सॉन्गचा कार्यक्रम असतो ना तो ठेवला होता. आता हे सांगायचं तुम्हाला राहिलं की पूजा कोणाची होती, वास्तुशांतीची. तर ही माझी मोठी ताई, तिच्याच रो हाऊसची वास्तुशांतीची पूजा होती आणि त्याची ना मी छोटी क्लिपसुद्धा मी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केला होता, तो तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि अशा पद्धतीने ना मला जितके काही शूट शक्य होते ना तेवढे मी घेण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या कार्यक्रमाची सांगताय ना मी, हे जे मला गाणं आहे ना मला प्रचंड आवडतं, तर यापासनं करा म्हणून त्यांना मी रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी ती माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्टसुद्धा केली. ह्या कार्यक्रमाची छान सांगता झाली, जेवण वगैरे केलं आणि नंतर घरी यायच्या वेळेस ताईंनी आम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं. आणि कसा वाटला तुम्हाला हा वास्तुशांतीचा व्हिडिओ? अगदी शॉर्ट, पण जितका काही शक्य होईल तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.